मुझे क्या फ्लावर समझा है क्या? फ्लावर नाही, मैं मंचुरियन हूँ, मंचुरियन. नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण गोबी मंचुरियन कसे बनवायचे हे पाहणार आहोत. अगदी सरळ साधी सोपी रेसिपी आहे. खायला तर याची टेस्ट इतकी लाजवाब लागते ना. तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने मंचुरियन बनवले तर रेस्टॉरंटचे मंचुरियन खायचेच विसरून जा, इतके हे डिलिशियस बनते. काही रेसिपी सोप्या असतात, पण त्या जर योग्य मेजरमेंट घेऊन नाही बनवल्या ना तर त्या बिघडू शकतात. यासाठी मी तुम्हाला अगदी योग्य मेजरमेंट घेऊन आणि खूप साऱ्या टिप्स सहित परफेक्ट अशी ही मंचुरियनची रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने मंचुरियन बनवले ना, तुमचे मंचुरियन अगदी परफेक्ट असे बनवून तयार होईल, याचीही मी 100% गॅरंटी देते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी फ्लावर घेतला आहे. आता सर्वात फर्स्ट स्टेप, फ्लावर कट कसा करायचा. तर फ्लावरचे जे देठाकडच्या साईड असते ना, ते सर्वात आधी कट करून घ्यायचे आहे आणि चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने पीस कट करून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं ना, कोबीचे जे पीस आहेत ते पटकन सेपरेट होतात. देठाकडचा भाग आहे ना, तुम्ही काढून घेतला आहे. आता काय करायचे, याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत. यामुळे काय होते ना, आपण मंचुरियन ज्यावेळेस खातो ना, ते आपल्याला खायला सोपे पण जाते आणि बनवताना पण ते सेपरेट होते. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, अशा पद्धतीने तुम्हाला पण फ्लावरचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत. इथे माझे सर्व फ्लावरचे पीस कट करून झालेले आहेत. आता काय करायचे, एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये हे पीस सर्व घालून घ्यायचे. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने आपल्याला हा फ्लावर धुवून घ्यायचा आहे. फ्लावर धुतल्यामुळे काय होतं ना, त्याच्यावरती जी काही माती आहे, कचरा आहे, तो निघून जातो. आता इथे फ्लावर धुवून झाल्यानंतर काय करायचे, यामध्ये सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये फ्रेश पाणी ॲड करायचे आणि नंतर यावरती मीठ टाकून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर काय होतं ना, या फ्लावरमध्ये जे काही छोटे छोटे किडे असतात ना, ते निघून जातात. यासाठी इथे मीठ घालायचे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला हा फ्लावर मिठाच्या पाण्यामध्ये राहू द्यायचा आहे. काही जण काय करतात ना, पाणी उकळतात आणि त्यामध्ये फ्लावर घालून घेतात. ते पण काही चुकीचे नाही आहे, पण त्यामुळे काय होतं ना, आपलं जे मंचुरियन आहे ना, ते सॉफ्ट होते, क्रिस्पी होत नाही. यासाठी इथे मिठाच्या पाण्यामध्ये जरी 2-3 मिनिट आपण फ्लावर घालून ठेवला ना तरी चालतं. तर सर्व फ्लावर मी काढून घेतला आहे. आता एका बाउलमध्ये अर्धा कप मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. तसेच समप्रमाणात आपल्याला अर्धा कप मैदा घालून घ्यायचा आहे. 2 चमचे लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व सुके जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत. आता इथे खूप जण काय करतात, जे अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, ती मंचुरियनच्या सॉसमध्येच घालतात. पण अशा पद्धतीने जर तुम्ही या पिठामध्ये अद्रक लसूणची पेस्ट वापरली ना, तर मंचुरियनची टेस्ट आणखी एनहान्स होते. यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचे आणि आपल्याला याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. जास्त बॅटर सैलसर किंवा जास्तही दाटसर नाही बनवायचे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे, अशा पद्धतीने तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. इथे बॅटर जास्तच पातळ झाले तर ते फ्लावरला कोटच नाही होणार आणि जर जास्तच दाटसर झाले तर मंचुरियन चिवट लागेल. त्यासाठी इथे योग्य कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आपल्याला फ्लावर या बॅटरमध्ये व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे. कोबी बॅटरमध्ये व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे. म्हणजे आपला जो कोबी आहे ना, त्याच्यावरती बॅटरची हलकीशी पातळ लेयर यायला पाहिजे. खूप जाडसर नाही, हलकीशी पातळ लेयर यायला पाहिजे. म्हणजे आपला हे जे बॅटर आहे ना, ते व्यवस्थित झाले आहे असे समजायचे. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहे या पद्धतीने. आता इथे मंचुरियन फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करून घेतले आहे. तेल मी हाय हीटवरती गरम करून घेतले आहे. आता यामध्ये एक एक करून कोबी घालून घेऊ आणि आपला जो कोबी आहे ना, तो आपल्याला लो टू मिडियम हीटवर 3 ते 4 मिनिट क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. इथे कोबी तळण्याची घाई नाही करायची. आपल्याला हा व्यवस्थित असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं ना, आपले मंचुरियन पण क्रिस्पी बनते. आता इथे माझा कोबी फ्राय करून झालेला आहे. आता त्यामधील जो एक्स्ट्रा ऑइल असते ना, ते निघून जाण्यासाठी मी अशा पद्धतीने एका जाळीमध्ये सर्व कोबी काढून घेतला आहे. आता आपल्याला हा कोबी डबल फ्राय करायचा आहे. डबल फ्राय करताना तेल कडकडीत गरम करायचे आणि 1 ते 2 मिनिट हा कोबी फक्त तेलामध्ये घालून काढायचा. यामुळे काय होते ना, मंचुरियन सुपर क्रिस्पी होण्यास मदत होते.
हा फ्राय केलेला कोबी तुम्ही असाही खाऊ शकता. माझी मुलं तर इतके आवडीनं खातात ना. पण आपल्याला आता याची मंचुरियन बनवायचे आहे. यासाठी नेक्स्ट स्टेप तर करावीच लागेल. इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ, तसेच बारीक चिरलेला लसूण घालून घेऊ, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊ. आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आहे. कांदा खूप लालसर नाही होऊ द्यायचा, फक्त 1 ते 2 मिनिट मीडियम हीटवर आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला की यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरच घालून घेऊ, तसेच स्प्रिंग ऑनियनचा व्हाईटवाला पार्ट, म्हणजे जी आपली कांद्याची पात असते ना, त्यामधील जो व्हाईट कलरचा पार्ट असतो ना, तो कट करून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे ब्लॅक सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस. आता आपल्याला हे सॉस व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे साधारण 1-अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि आपल्या पाण्याची उकळी काढून घ्यायची आहे. पाणी उकळत आहे तोपर्यंत काय करायचे, एका बाउलमध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊ आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपल्याला सॉसमध्ये घालून घ्यायची आहे. कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे सॉस पटकन दाटसर होतो. यासाठी इथे जास्त वेळ न परतता 1 ते 2 मिनिट फक्त परतून घ्यायचे आहे. तुम्ही ते बघू शकता, लगेच सॉस आपला पटकन दाटसर होत आहे. आता यामध्ये फ्राय केलेले जो कोबी आहे ना, तो घालून घेऊ आणि कोबी आपल्याला सॉसमध्ये व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण कोबी डबल फ्राय करतो ना, तो पटकन सॉसमध्ये घालून घ्यायचा. म्हणजे एका गॅसवरती जर आपण कोबी फ्राय करत असेल तर दुसऱ्या गॅसवरती पटकन सॉस बनवून घ्यायचा आणि त्यामध्ये कोबी घालून घ्यायचा. यामुळे काय होतं ना, मंचुरियन अगदी क्रिस्पी होते. जर आपण कोबी फ्राय करून तसंच साईडला ठेवला तर तो सॉफ्ट होतो. यासाठी ही टिप्स तुम्ही ते लक्षात ठेवा. आता यामध्ये मी बारीक चिरलेली पात घालून घेत आहे आणि आणखी 1-अर्धा मिनिट हे परतून घ्यायचे आहे. सॉसमध्ये कोबी जास्त वेळ परतायचा नाही, फक्त 1 ते 2 मिनिट आपल्याला कोबी परतून घ्यायचा आहे. जर आपण जास्त वेळ परतत राहिलो ना, तर कोबी सॉफ्ट होतो आणि मंचुरियन क्रिस्पी नाही होणार. यासाठी ही टिप्स पण तुम्ही इथे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने इथे माझे कोबी मंचुरियन बनवून झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता, मंचुरियनला कलर तर किती सुरेख आला आहे, अगदी परफेक्ट. असे वाटत आहे की आपण बाहेरूनच ऑर्डर केले आहे, इतके हे परफेक्ट असे झाले आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी तुम्हाला आज अगदी अचूक प्रमाणात ही रेसिपी सविस्तर अशी सांगितली आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने रेसिपी ट्राय केली ना, तर तुमचे मंचुरियन अगदी परफेक्ट असे बनवून तयार होईल. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला आता मग भेटूया अशा छान छान नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.